नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या. सुरुवात करूयात. रमेश थोरात, रामराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची मोदी बागेत बैठक झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले. मुख्यमंत्र्यांचं काट असं म्हणत उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला. प्रचंड पैसे ओतले, हेराफेरी केली तरी 4 लाख मतं आपल्या उमेदवाराला मिळाली अशी टीका ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेचा एकनाथ शिंदेंनी चांगला समाचार घेतला. मुलाच्या नादी काय लागता, बापाला नडा, असं थेट आव्हान मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार या कुठलाही पक्षप्रवेश अनिश्चित आहे. दरम्यान स्थानिक राजकारण वेगळं असतं अशी जोरगेवारांनी प्रतिक्रिया दिल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. नांदेडच्या नायगाव मतदारसंघ काँग्रेसमधील गटबाजी उघड झालेली आहे. दिवंगत खासदारांच्या शोकसभा बॅनरवर माजी खासदार खदगावकर यांना स्थान नसल्याच्या चर्चांना उधाण आले. अमरावतीत आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसलाय. कारण प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. 10 ऑक्टोबरला पक्षप्रवेश पार पडेल. जालना विधानसभा मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच रंगलेली आहे. शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांनी दावा ठोकल्यानंतर रावसाहेब दानवेंनी मेळावा घेत प्रदर्शन. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचं भाजपमधील निलंबन रद्द करण्यात आलेलं आहे. 2019च्या निवडणुकीत बंडखोरी केल्यानं त्यांचं निलंबन रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळे येत्या विधानसभेत अग्रवाल भाजपकडून लढण्याची शक्यता वर्तवली. ठाकरे गटानं डोंबिवलीत आप पक्षालाही धक्का दिलाय. आम आदमी पार्टीच्या ठाणे जिल्हा प्रवक्ता आणि महिला अध्यक्षा अक्षय पटेल यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. आणि आता एक मोठी बातमी. विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे. त्यातच आता अनेक नेत्यांचं इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू झालंय. इंदापुरातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील हातात तारीख घेणार आहेत. तर शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटलांना इंदापुरातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांनी मशाल मोर्चा काढला. राज्यात सातत्यानं महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पावसाची शक्यता मावळली आहे. मात्र 13 ऑक्टोबर दरम्यान आवर्तनाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. आतापर्यंत महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत पावसाच्या उघडीपाची शक्यता वर्तवलेली आहे. बुधवार ते शुक्रवारपर्यंतच्या 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवली. राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे बुधवारपासून ते शनिवारपर्यंत राज्यभरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नवरात्रोत्सवात पावसानं देखील गरबा घातला. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं गरबाप्रेमींचं विरजण पडलं. पुण्यात 1 BHK घरांना मागणी वाढली आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यात एकूण 13,200 घरांची विक्री झाली आहे. तर त्यातील 5,946 मध्यम आकाराची घरं आहेत. आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा 22 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. नियमित शुल्कासह 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थानांचं निष्कासन, स्थलांतर आणि नियमित करण्याचा प्रश्न गंभीर झालाय. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता राज्य सरकारनं 7 सदस्य समिती गठीत केली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय 8 दिवसात होईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. आमचं सरकार आल्यावर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं जयंत पाटील म्हणाले. बुलढाण्यात मलकापूरमध्ये मुंदडा पेट्रोल पंपाजवळ ट्रॅक्टरची ऑटोला धडक झाली. अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून जखमी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.